माशाला आपल्या जाळ्यात अडकवावंच लागेल, नाहीतर नाहीतर मम्मी. Don't worry, Mayor Uncle. Activating formula number 267. घरात केला गोडशिरा आणि न बोलवताच येते पाहुणे घरा. सगळ्यांना थक्क करतो आमचा चमचमता हिरा. सर कोड्यात असं म्हणतायत की मिस्टर एक्स ला पकडणं आणि त्याचबरोबर मेयर साहेबांना सोडवून आणणं हे दोन्ही कामं एकत्र फक्त किकोच करू शकत होता. आधी या दोघांच्या बाईक्स टेम्पो अण्णाच्या गॅरेज मध्ये पाठवून अगदी व्यवस्थितपणे डिस्ट्रॉय करून टाका. आणि ह्या दोघांना बेड्या ठोकून पोलीस स्टेशनला घेऊन ये. माझं नाव आहे जासू झाटपट आणि यांचा प्लॅन माहिती करून घेतो मी पटापट. जेव्हा एका नाण्याच्या दोन्ही बाजू सांगतात की त्यांचे करन्सी मेयर साहेब आहेत, मग करन्सीला वाचवणं आपलं कर्तव्य आहे. सर कोड्यात असं म्हणतायत की आता आपण दोन्ही मिस्टर एक्स कडून कन्फेस करून घेतलेलंच आहे की या चारही जणांचा प्लॅन मेयर साहेबांवर अटॅक करणं आहे. मग आपण मेयर साहेबांची सिक्युरिटी टाईट करायला हवी. माझं नाव आहे जासू झटपट. जेव्हा ते लफंगे मेयर साहेबांपर्यंत पोहोचतील तेव्हा त्यांनाही अरेस्ट करून मी पटापट. मग तुम्हा चारही जणांना कायमचं इथेच सेट करून टाकेल सटासट. कशी वाटली माझी कॅमेऱ्याची आयडिया? शाबास मिस्टर एक्स. प्लॅन केल्याप्रमाणे तुम्ही अरेस्ट झालात आणि सगळ्यांना कन्व्हिन्स केलं की टार्गेट मेयर आहे. आता जॉली तू किकोला काहीही करून आपण ठरवलेल्या ठिकाणी घेऊन यायचं. आई 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 आपण सैतान आहोत. 4-4 बनवून टाकू किकोला अतिशय अतिशय लाचार. आपलं प्लॅनिंग पडेल सगळ्यांवरती भारी. किकोवर ताबा मिळवला तर सन सिटी आपली झाली. स्टाईल मध्ये खूप स्टाईल मारताय ना. आता तुम्ही करा जेल मध्ये मजा. मुळात ते पळालेच कसे जेलमधून हाच प्रश्न आहे. आणि किती वेळ लागेल तेही नाही माहिती. ते आल्यानंतरच विचारू शकतो आपण. एक्सक्यूज मी सर, मिस्टर एक्सच्या इंटरोगेशन मधून काय समोर आलंय? बाकीच्या फरार कैद्यांची काही माहिती मिळाली आहे का? सर 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 बाकीचे कैदी आता कुठे आहेत? सन सिटी आता एक सुरक्षित शहर आहे का? इथले लोक खूप घाबरलेले आहेत. जनतेला तुमच्याकडून उत्तर हवंय सर. सर प्लीज सर बोला. गुन्हेगारांपेक्षा जास्त दहशत तर ही दोघं माजवतायत. अरे मधमाशांच्या पोळ्यांचं काम फक्त डंख मारायचं नाही तर मध द्यायचं पण असतं. वा सर, पण काय बोललात तुम्ही? सर कोड लँग्वेज मध्ये असं म्हणतायत की मीडियाचं काम फक्त भीती नाही तर भरोसा द्यायचं सुद्धा असतं. आम्ही इंट्रोगेशन मध्ये जाणून घेतलंय की त्या पळून गेलेल्या सैतानांचा उद्देश आपल्या लाडक्या मेयरना इजा पोहोचवण्याचा आहे. पण मीच का? ओहो, मेयर होणं या जगामध्ये किती मोठी रिस्क आहे. अरे बाबा.
मिस्टर मेयो, आम्ही ऐकलंय की तुम्ही मिस्टर एक्सचा सामना खूपच बहादुरीने केला. हे बघ बाळा, हे तर माझ्यासाठी अगदी सोपं काम होतं. एकदा तर मी या जगातल्या नाही या विश्वातल्या सगळ्यात मोठ्या भयानक गुन्हेगाराला माझ्या या स्वतःच्या हातांनी पकडलं होतं. 12 राज्यांचे पोलीस सुद्धा त्याला पकडू शकले नव्हते. खरंच? मग नाही तर काय, जर मी खोटं बोलत असेन तर आता माझ्यावर टोमॅटो पडतील. म्हणजे सगळं खोटच बोलले हे. किको, तुझा काय प्लॅन आहे त्यांना पकडण्याचा? लोकांना तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. मी झटपट अंकलच्या सोबत आहे. चिंता करू नका, आम्ही सगळे एकत्र येऊन सनसिटीला वाचवू. घाबरण्यासारखं काय नाहीये. आम्ही लवकरच लपाछपी संपून चोर पोलीस खेळायला लागू. सर असं म्हणतायत की आम्ही लवकरच त्या दोघांना अरेस्ट करून हा खेळ संपवून टाकू. आता माझं काय होणार? तुम्ही दोघं कायम माझ्या सोबत राहा. अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. मम्मी. अरे चा, हे काय? हा जॉली तर जगलर सारखा स्केट्स वर बॅलन्स करतोय. ते जाऊ दे, त्याच्या ते हातात काय आहे? हे आहेत बॉम्ब 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 बॉम्ब. मेयर गॉन 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 गॉन. जॉली जोकर, तू जे काही करतोय ते रॉंगच नाही तर अनएक्सेप्टेबल आहे. मेयर अंकल आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. त्यांना टार्गेट करून तू चांगलं नाही केलंस. ओ, किकोला राग आला. सॉरी 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 सॉरी. माझी भेट स्वीकार करा. उप्स. किको किको किको, ये ना ये ना ये ना.
जॉली जोकर आहे आणि किको माकड आहे. आता हा जोकर या माकडाला हसवणार नाही, रडवणार. आई, 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 आई. वेलकम किको. आय होप की तुझ्या पावसच्या बरोबरच तुझी मेमरी सुद्धा चांगली आहे. मी आहे क्रेझी, डॉक्टर क्रेझी. सगळ्यांचे हात पाय पंक्चर करून सन सिटीला बनवून टाकेन मी लेझी. मला माहित होतं की तुम्ही चौघं मला इथेच भेटाल. किको, तुझी खोटं बोलण्याची स्टाईल चांगली आहे. पण तरीही तू आता आमच्या समोर हार मानायला पाहिजेस, ते सुद्धा कोणत्याही स्टाईल शिवाय. हाय फाय ब्रो. ऐक जरा किको, ऐक जरा. ना आम्ही तुझे मामा, ना तू आमचा भाचा. हाय फाय ब्रो, हाय फाय, हाय फाय, हाय फाय. मिस्टर एक्स, इथे तुझी बाईक नाहीये. आणि जॉली, तू जिथे जाशील तिथे मी तुला पकडेनच. आणि डॉक्टर क्रेझी, तुझा कोणताही मॉन्स्टर परत नाही येणार. आता मी तुम्हा सगळ्यांना एकत्रच धडा शिकवणार आहे. किको, तू खूपच कॉन्फिडेंट आहेस, पण थोडा नादान पण आहेस. तुला आता दाखवतो माझा सगळ्यात मोठा, आधीपेक्षा मोठा आणि बेटर रॉक मॉन्स्टर. मी आहे क्रेझी, डॉक्टर क्रेझी. जागोजागी माझे मॉन्स्टर्स ऍक्टिव्हेट करून स्वतःला म्हणवण्यात जीनियस होईन मी आता बिझी.
किकोला डिफीट करणं इतकं सोपं नाहीये जॉली. मॉन्स्टरला त्याचं काम करू दे. तू त्याच्यासाठी एक स्मॉल फिशेस, एक छोटा मासा ज्याला तो गिळून टाकेल, ते सुद्धा स्टाईल मध्ये. हे इकडे बघ. वेगवान आणि जोरदार R7 मधून निघेल सुपर स्पीडो कार. सुपर स्पीडो ऍक्टिवेट फॉर्म्युला नंबर 804. किको, या रॉक मॉन्स्टरचं काय करायचं? सुपर स्पीडो फॉर्म्युला नंबर 192. येस. चल सुपर स्पीडो. येस, गुड जॉब सुपर स्पीडो. मला वाटतं डॉक्टर क्रेझी खरोखरच क्रेझी झालाय. हा हसतोय कशासाठी? तुला काय वाटलं होतं किको? सेल्फ रिकव्हरी फक्त तुझ्याकडेच आहे. मी आहे क्रेझी, डॉक्टर क्रेझी. माझे कारनामे बघून तुझं डोकं होऊन जाईल हेझी. आता मी याची चाल याच्यावरच उलटी पाडतो. सुपर स्पीडो चल रॉक मॉन्स्टरच्या समोर.
किको तू ठीक तर आहेस ना? आम्ही लांबून बॉम्बचा आवाज ऐकला. आम्हा सगळ्यांना 2 शब्दात वाटली होती भीती आणि काळजी. पण बेटा तू माझा जीव वाचवण्यासाठी एवढी रिस्क का घेतलीस? अरे रे, इमोशनल करून टाकलं की कोण. मेयर अंकल, हे चारही जण तुमच्या मागे नाही, माझ्या मागे लागले होते. मला संपवून हे सन सिटीवर राज्य करण्यासाठी जेलमधून पळालेले. अरे पण हे तुला कसं काय माहित? आमचा तर फुल प्रूफ प्लॅन होता सगळ्यांना सांगण्याचा की मेयर टार्गेट आहे, म्हणजे कोणाचीही नजर तुझ्यावर नाही जाऊ शकणार आणि आम्ही तुला एकट्यालाच पकडू. ते सुद्धा स्टाईल मध्ये. या कुंभमेळ्यात हरवलेल्या मुलाला तू त्याच्या आईबाबांना कसं भेटवलास? काही समजलं नाही आम्हाला. सर कोड्यात असं विचारतायत की तू इतक्या कन्फ्युजन मध्ये या लोकांचा प्लॅन कसा जाणून घेतलास? मिस्टर एक्स, तुला आठवत असेल की जेव्हा तू मेयर अंकलला किडनॅप करून घेऊन जात होतास तेव्हा तू एक गोष्ट खाली पाडली होतीस. सुपर स्पीडो, पटकन फॉर्म्युला नंबर 29 लाव आणि जे काही आता पडलं ना त्याला पटकन स्कॅन कर. मी तेव्हाच सुपर स्पीडोला तो चष्मा स्कॅन करायला सांगितला होता. मग मी पाहिलं की तुमच्यापैकी एक पुन्हा गेला होता तो उचलण्यासाठी. तेव्हा माझी खात्री पटली की यात काहीतरी खास असेल ज्यामुळे तुम्ही एवढी रिस्क घेतली. मग जेव्हा फाईट करताना तुझा चष्मा पडला तेव्हा मी त्याच्यात काही डेटा पाहिला, जसं एखादा सिम्बल. पण इतक्यातच तू तो पुन्हा लावलास. म्हणूनच जसं तुला अरेस्ट केलं, मी आणि सुपर स्पीडोने त्या चष्म्यामधला सगळा डेटा काढला. मग आम्हाला समजलं की हे एक रेकॉर्डिंग आणि कम्युनिकेशन डिव्हाइस आहे. म्हणजे मिस्टर एक्सच्या समोर जे घडत होतं ते रेकॉर्ड होत होतं आणि चष्म्यांच्या थ्रू ते कुणाच्या तरी कॉन्टॅक्ट मध्ये होते. ओ, बरोबर. मग मला समजलं की ते ग्लासेस कोणत्या तरी टॅपशी कनेक्टेड होते. तेव्हा लागला जॅकपॉट. पटकन सांग, सस्पेन्स कंट्रोल नाही होत आहे. त्या टॅपचं लोकेशन डॉक्टर क्रेझी आणि जॉली जोकरच्या लोकेशनशी मॅच होत होतं. मग सुपर स्पीडोने तो टॅप हॅक केला. म्हणजेच त्या टॅपद्वारे जे काही बोलणं होत होतं ना ते मी आणि सुपर स्पीडो ऐकू शकत होतो. एका शब्दात म्हणतात ब्रिलियंट. अशा तऱ्हेने मला त्यांच्या प्लॅन बद्दल कळलं आणि मी जाणून बुजून जॉलीच्या मागे इथपर्यंत आलो, कारण मला या चारही जणांना एकत्र धडा शिकवायचा होता. लवकर खराब होणारी भाजी फ्रीज मध्ये नाही तर फ्रीजर मध्ये ठेवली पाहिजे. आहा. हे जे काही होतं खूपच फनी होतं. सर असं म्हणतायत की आता हे पकडले तर गेलेत, पण यांच्यासाठी स्पेशल जेल बनवायला लागेल, म्हणजे हे पुन्हा तिथून पळून नाही जाऊ शकणार. नाही, यांचं डोकंच खूप रॉंग झालेलं आहे. हे पुन्हा आपली हत्यारं बनवून पुन्हा सन सिटीवर अटॅक करू शकतात. जर तुम्हा सगळ्यांची परमिशन असेल तर माझ्या हिशोबाने याचं परमनंट सोल्युशन आहे. मी परमिशन देतो तुला किको. तू एक रिस्पॉन्सिबल हिरो आहेस सन सिटीचा. तू काही चुकीचं नाही करणार. हा, थँक्यू मेयर अंकल. सुपर स्पीडो, ऍक्टिव्हेट फॉर्म्युला नंबर 69. Super Speedo, again, activate formula number 69. All Super Speedos, activate formula number 101. मी ही वेड्यासारखी कॅप का घातलीये? कोणीतरी सांगाल का मला? मी बॉल्ड म्हणजे इतका टकलू कसा काय झालो?
रमेश अरे सुरेश वाव मस्त रमेश सुरेश अरे वाचलो आपलं काम व्यवस्थित वाचतो. किको तू जे केलंस ते कमाल होत, पण तू काय केलंस? डोडो किकोने सगळ्यांची मेमरीज पुसून टाकली. बांबूस नाही राहिला तर बासरी कशी वाजणार? म्हणजे ना असेल मेमरी ना ते करू शकतील काही रॉंग. राईट झटपट अंकल? हो. मग मित्रांनो, आपली फ्रेंडशिप आणि सनसिटीच्या सेफ्टी करता एक ग्रुप हक तर झालाच पाहिजे. फक्त ग्रुप हग नाही, आणखी काय झालं पाहिजे? जीत वाला गीत.